नमस्कार. ठरलं तर मग या मालिकेच्या एपिसोडमधील आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे सायली आता अर्जुनला म्हणत असते की नाही, मी आईंच्या भावनांशी अजून खेळणार नाही आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो की हे बघा मिसेस सायली, आपल्याला खोटं बोलायचं नाही आहे. जे जसं चाललं आहे ना तसं चालू द्या ना. तेव्हा सायली म्हणते नाही आहे सर, मी अजिबात आता खोटं बोलणार नाही आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो हे बघा, तुम्ही प्लीज माझ्या बोलण्यावरती विश्वास ठेवा. काही चुकीचं घडणार नाही आहे. एक वकील म्हणून तरी तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवू शकता ना. तेव्हा सायली म्हणते की आई आपल्या क्लायंट नाही आहेत ना सर, तुमच्यावरती विश्वास ठेवायला आणि त्यांच्याशी खोटं बोलायला. हे बघा सर, तुम्ही माझी साथ द्या नाहीतर नका देऊ, पण मी आता आईना सांगून टाकणार आहे की आम्ही बाळाचा विचार करत नाही म्हणून. तेव्हा अर्जुन म्हणतो मग मम्मा तुम्हाला विचारेल की तुम्ही बाळाचा विचार का करत नाही? तुमच्या लग्नाला आता 1 वर्ष झाला. आता नॉर्मल कपलबद्दल लोक असंच विचार करतात ना की आपण नॉर्मल कपल नाही आहे. हे बघा, मम्मा जे काही आपल्यासाठी प्रयत्न करते ना ते मम्माला करू दे. आपण फक्त तिच्याशी खोटंसुद्धा बोलायचं नाही आहे आणि तिला आता खरं सांगायचं सुद्धा नाही आहे. तेव्हा सायली म्हणते नाही सर, मी आईंना सगळं खरं सांगणार आहे. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की मम्मा जे काही करते ते करत जाऊ दे, तुम्ही प्लीज माझं ऐका. तेव्हा सायली म्हणते नाही म्हणजे नाही, मी उद्या आईनं सगळं खरं सांगणार आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो ठीक आहे, तुम्हाला जे करायचं आहे ते करा. आता मी तुमच्याजवळ वाद घालणारच नाही आहे. आणि अर्जुन मनामध्ये घाबरलेला असतो, जर मिसेस सायली यांनी सगळं मम्माला सांगितलं तर. तेव्हा इथे सायली म्हणते आईंनी आता कितीही प्रश्न विचारले तरीसुद्धा मी उद्या सगळं सत्य त्यांना सांगणार आहे की आम्ही बाळाचा विचार नाही करत म्हणून. तर इथे आता सिस्टर रविराज काकांनी घरी बोलवलेले असते आणि इथे प्रियाला सुद्धा आता हाक मारलेली असते की तन्वी बाळा, या तुझं ब्लड सॅम्पल घेण्यासाठी आलेले आहेत. आता तुझं ब्लड सॅम्पल घेऊन ज्या कुणी त्या स्त्री आहे त्यांच्याबरोबर ते मॅच होतंय की नाही हे बघितले जाईल. तेव्हा इथे आता लवकरच कळेल की ती तुझी आई नाही आहे म्हणून, असं सुमनसुद्धा म्हणते. तर इकडे सायली आता देवाचा आशीर्वाद घेत असते. तेव्हा अर्जुन म्हणत असतो काय, देवाजवळ प्रार्थना करताय का? तेव्हा अर्जुन म्हणतो झालं का, देवाने ताकद दिली का खरं बोलण्यासाठी? तेव्हा इथे सायली म्हणते सर, तुम्ही हसताय ना, ते तुमचं वरवरचं हसणं आहे. मनातून तुम्ही सुद्धा घाबरलेत की मी कसं सगळं आईंना सांगणार आहे, बरोबर ना? जेव्हा माणूस मनातून घाबरतो ना तेव्हा तुमच्यासारखा असा वरचेवर तो हसत असतो. बरं आता चला, तुम्ही खाली येताय ना की इथेच थांबताय? मी सगळं काही आईंना सांगणारच आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो चला ना चला, मला सुद्धा बघायचं आहे तुम्ही मम्माला कसं सगळं खरं सांगता येते. तेव्हा सायली म्हणते चला मग, कॉफी घ्यायला तर खाली यालच ना. तेव्हा अर्जुन इथे देवाला म्हणत असतो की आज तुम्ही मिसेस सायलीचं काही ऐकू नका. आज पहिल्यांदा फक्त थोडंसं माझं ऐका. आज मिसेस सायली यांनी मम्माला काही सांगायला नको. तर इथे कल्पनाने गुरुजींना आता घरी बोलावलेलं असतं. तेव्हा कल्पना म्हणत असते की गुरुजी, मला सगळ्यांच्या पत्रिका एकदा बघून घ्यायच्या होत्या. काही दिवस आधी आमच्या घरामध्ये वाद निर्माण झाला होता आणि भांडणसुद्धा झालं होतं. तेव्हा मला जरा घरामध्ये पूजा वगैरे करून घ्यायची होती आणि माझा मुलगा अर्जुन, तो आता त्याचं कुटुंब वाढवायचा विचार करतोय, त्यासाठी सुद्धा बोलायचं होतं. तेव्हा गुरुजी म्हणतात जर तुम्ही तसा तुमचा मुलगा विचार करत असेल तर गोपाळकृष्ण यांची पूजा घरामध्ये करा. मंदिरामध्ये जाऊन देवी याची ओटी खणा नारणारे भरा आणि तिथे दान धर्म करा, म्हणजे सगळ्या गोष्टी कशा सुरळीत पार पडतील. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो मिसेस सायली, तुम्ही खरंच आता मम्माला खरं सांगायला जाताय का? तेवढ्यातच इथे प्रिया येते आणि नागराजला म्हणत असते की आपल्याला काही करून आता ती सुनीता आहे ना तिला भेटायला जावं लागेल, कारण का आपल्याला रिपोर्ट मॅनेज करायचा आहे. त्याच्या आधी मी एक काम करते, रविराज किल्लेदार याला डिस्ट्रॅक्ट करण्यासाठी आता मी पूर्णाजीला फोन करून सगळं सांगते, म्हणजे पूर्णाजी इथे रडत ओढत येईल आणि मग आपल्याला वेळ मिळेल आपल्याला रिपोर्ट मॅनेज करण्यासाठी. तेव्हा इथे प्रिया आता पूर्णाजीला फोन करते आणि म्हणते की पूर्णाजी, मी ठीक नाही आहे गं, आणि ती रडायला लागते. तेव्हा पूर्णाजी खूपच जास्त घाबरते आणि म्हणते काय झालं? तेव्हा इथे प्रिया म्हणते की माझी आई. तेव्हा इथे पूर्णाजी म्हणते काय झालं प्रतिमाला, माझ्या प्रतिमाला काय झालं? तेवढ्यातच इथे रविराज काका येतात आणि प्रियाच्या हातातून मोबाईल घेतात आणि म्हणतात सांगितलं ना, जोपर्यंत DNA रिपोर्ट येत नाही तोपर्यंत कुणाला काही सांगायचं नाही आहे. DNA रिपोर्ट त्या बाईजवळ तुझा मॅच झाला आहे का? तेव्हा इथे रविराज काका म्हणतात की पूर्णाई काही नाही, घाबरू नका. इथे तन्वीला सकाळपासून प्रतिमाची खूप जास्त आठवण येत होती. तेव्हा इथे लगेचच पूर्णाची म्हणत असते की प्रतिमाची आठवण कुणाला येत नाही, तिची आठवण आपल्या मनातून कधी जाते का? तिची आठवण आपली सदैव मनात राहत असते. तेव्हा रविराज काका म्हणतात अगदी बरोबर, तेच मी आता तन्वीला सांगत होतो. तेवढ्यातच इथे विमल म्हणत असते की ताई ते बघा, अर्जुन दादा आणि सायलीताई दोघंजण आलेले आहेत. तेव्हा कल्पना म्हणते की अर्जुन सायली या, इथे गुरुजींचा आशीर्वाद घ्या. तेव्हा दोघेही गुरुजींचा आशीर्वाद घेत असतात. तेव्हा गुरुजी आशीर्वाद देतात की लवकरच तुमच्या घरामध्ये आता संतान सुख येऊ दे, असा गुरुजीने आशीर्वाद दिलेला असतो.
तेव्हा इथे गुरुजी गेल्यानंतर कल्पना आता लगेचच पूजेच्या तयारी करत असते. सायली म्हणत असते की आई मला जरा तुमच्याशी बोलायचं आहे. तेव्हा कल्पना म्हणते की सायली आता आपण सगळं नंतर बोलूया. तुम्हाला माहिती आहे ना, गुरुजींनी मला घरामध्ये इथे गोपाळकृष्ण यांची पूजा करायला सांगितले आणि मंदिरामध्ये सुद्धा देवी आईची ओटी भरून आपल्याला दानधर्म करायचा आहे. तुमच्या दोघांच्या हातून दानधर्म करूया म्हणजे सगळं काही अगदी व्यवस्थित होईल. तेव्हा इथे कल्पना आता सायलीचं काही ऐकायला तयार नसते. तेव्हा अर्जुन म्हणतो मिसेस सायली बघितलंत ना तुम्ही, ममाला जी तयारी करायची ती करू दे ना. मला तर ममाला हर्ट करायचं नाही आहे. आपण वेळ आल्यानंतर सगळं काही करेक्ट करू, पण आता आपल्याला सध्या खरं बोलायचं नाही आहे, नाहीतर ममा खूपच जास्त हर्ट होईल. तेव्हा इथे मधुभाऊ सुटेपर्यंत तर आपल्याला हे सगळं खोटं बोलायचं आहे असं अर्जुन म्हणतो. तेव्हा सायली आपल्या मनामध्ये म्हणते की एकदा मधुभाऊ सुटले की मग माझं यांच्यावरती किती प्रेम आहे हे मी अर्जुन सरांना सांगणार आहे. मग नंतर खोटं बोलायची वेळच येणार नाही आहे. तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो आणि एकदा का मधुभाऊ घरी आले की मग मी सायलीला प्रपोज करणार आहे आणि मग ममा आता जे काही बोलते ना ते सत्यात कसं उतरवायचं याकडे सुद्धा मी आता लक्ष देणार आहे. तर इकडे रविराज काका आता प्रतिमाच्या फोटोकडे बघत बसलेले असतात. तेव्हा तिथे प्रिया येते आणि मनामध्ये म्हणत असते की हा किल्लेदार पण ना काय आपल्यासारखा त्या फोटोकडे बघत उभा राहतोय काय कळत नाही आहे मला. तेव्हा आता प्रिया नाटकाला सुरुवात करते आणि ती म्हणत असते की बाबा बघा ना, म्हणजे आता आपण DNA रिपोर्ट करतोय, पण तरीसुद्धा ती जर माझी आईच असेल तर मग आपण काय करायचं बाबा. आत्तापर्यंत मी आपल्या आईची एवढी आतुरतेने वाट बघत होते, पण माझी इच्छा पूर्ण होणार नाही आहे वाटतं. तेव्हा इथे प्रिया रडत असते. रविराज काका म्हणतात की तू रडू नकोस बाळा, असं काही होणार नाही आहे. तेव्हा इथे प्रिया म्हणत असते की बाबा मला आईची खूप आठवण येत होती, म्हणून मला पूर्णाजीला सगळं सांगायचं होतं, कारण माझ्या मनावरचा भार मला बाजूला करायचा होता. तेव्हा रविराज काका म्हणतात तू काळजी करू नको, काही चुकीचं होणार नाही आहे. मला असं वाटतं की तो DNA रिपोर्ट मॅचच होणार नाही आहे, प्रतिमाला काहीच होणार नाही आणि ती बाई जर प्रतिमा असेल तर, असं प्रिया म्हणते. तेव्हा इथे प्रतिमाच्या फोटोला आता चांगला तडा जातो आणि काच फुटते. तेव्हा प्रिया खूपच जास्त घाबरते. ती म्हणते की बाबा हे सगळं कसं घडलं, आईच्या फोटोला असा तडा कसा काय गेला. तेव्हा इथे रविराज काका म्हणतात की काय झालं प्रतिमा, तुला माझ्याशी काही बोलायचं आहे का. हे बघ तुला माझ्याशी जे काही बोलायचं असेल ते माझ्या समोर येऊन बोल ना. तू हे कुठले संकेत देतेस मला, म्हणजे मी काय समजायचं आहे. तुला जे काही सांगायचं आहे जे काही बोलायचं आहे ते माझ्या समोर येऊन बोल बरं. तर इकडे आता कल्पना पूर्णाजीला सांगत असते की मी आता गुरुजींना इथे बोलावलं होतं, अर्जुनच्या कुटुंब वाढवण्याबद्दल मी सांगितलं. तेव्हा गुरुजींचं असं म्हणणं आहे की घरामध्ये गोपाळकृष्णाची पूजा करून मंदिरामध्ये जाऊन दानधर्म करायचा आहे. तेव्हा पूर्णाजी मी हे सगळं करू ना. पूर्णाजी म्हणते की तुला दानधर्म करायला किती आवडतं, लोकांची मदत करायला किती आवडतं हे मला चांगलंच माहिती आहे. आपण मंदिरामध्ये जाऊया, अर्जुनसाठी तरी मी नक्कीच येणार आहे. तेव्हा कल्पना आता जोमात सगळी तयारी करत असते. तेवढ्यातच इथे पूर्णाजी उभं राहत असताना हातामध्ये जी माळ असते ती आता तुटते आणि सगळे मणी खाली सांडतात. तेव्हा पूर्णाजी खूपच जास्त घाबरते आणि म्हणते कल्पना अगं लवकर ये, हे बघ इकडे काय झालं, माझी माळ तुटली. माळ तुटणे हे खूपच जास्त अशुभ असतं. तेव्हा कल्पना म्हणत असते की पूर्णाई तुम्ही इथे बसा बरं, आणि हे बघा काही चुकीचं घडलेलं नाही आहे, होतं असं कधी कधी, माळ कधी कधी तुटते. तेव्हा इथे आता कल्पना खाली सांडलेले सगळे मणी आता इथे भरत असतात. तेव्हा पूर्णाजी म्हणत असते नाही कल्पना, काहीतरी चुकीचं घडणार आहे, आपल्या घरावरती काहीतरी संकट येणार आहे आणि त्याची जी चाहूल आहे असं मला वाटतं. तेवढ्यातच सायली आणि अर्जुनसुद्धा येतात आणि ते मणी उचलत असतात. तेव्हा अर्जुन म्हणतो की पूर्णाजी तू असा कुठलाही विचार करू नकोस, असं काही होत नाही, आपण नेहमी चुकीचाच विचार करत असतो. तेव्हा सायली म्हणत असते आणि हे बघा पूर्णाई, तुम्ही म्हणताय ना की तुम्हाला प्रतिमा आत्याची आठवण आली आणि म्हणूनच तुम्हाला हे सगळं अशुभ वाटतंय. प्रतिमा आत्याची आठवण तुम्हाला आजच येते का, ती तर रोजच येत असते ना. त्याच्यामुळे तुम्ही आता कुठलाही चुकीचा मनामध्ये अंदाज बांधू नका, असं काही होणार नाही आहे. तेव्हा अर्जुन म्हणत असतो पूर्णाजी हे बघ तू काही विचार करू नकोस, आणि तसंही आता आपण मंदिरामध्ये जाणारच आहोत ना, तिथे गेल्यानंतर तू पूजा कर म्हणजे तुला बरं वाटेल. तेव्हा इथे पूर्णाजी आता घडलेला सगळा प्रकार इथे प्रियाने जो काही सांगितलेला असतो तो सुद्धा सगळ्यांना सांगते. तेव्हा अर्जुन म्हणतो त्या गोष्टीचा एवढा विचार करू नकोस, आपण फक्त पॉझिटिव्ह गोष्टींकडे लक्ष द्यायचं आहे. तर इथे रविराज काका म्हणत असतात की हा संकेत काय समजायचा आहे मी प्रतिमा, तू माझ्या समोर ये ना आणि जे काही आहे ते मला सांग. तेव्हा प्रिया म्हणत असते की बाबा हे सगळं काय आहे, आईला काय बोलायचं असेल, म्हणजे आईसुद्धा असेल का जिला वाटत असेल की ती डेड बॉडी आईचीच आहे आणि म्हणूनच या फोटोला तडा गेला असेल. तेव्हा इथे रविराज काका खूपच जास्त टेन्शनमध्ये येतात. तेव्हा सुमन म्हणत असते
असते हे काय, फोटोला तडा कसा काय गेला. तेव्हा इथे प्रिया म्हणत असते कदाचित माझी आई खरोखर तर मला सोडून गेलेली नाही आहे ना. तेव्हा रविराज काका म्हणतात अजिबात नाही, निगेटिव्ह विचार या घरामध्ये कुणीच करायचं नाही, पॉझिटिव्ह विचार करूया. आपण असा विचार करूया की प्रतिमा जिवंत आहे. तेव्हा इथे लगेचच सुमन म्हणत असते की भाऊजी मला जरा तुमच्याशी बोलायचं आहे. हे बघा मी निगेटिव्ह गोष्टींचा कधीही विचार करत नाही, उलट मला पॉझिटिव्ह गोष्टी करायला आवडतात आणि त्या मी करत असते. म्हणूनच मी तुम्हाला म्हणते भाऊजी तुम्ही एकदा आहे ना मंदिरामध्ये जा आणि जे काही प्रतिमा वहिनींना आवडतं ना ते सगळं करा, दान धर्म करा, पूजा करा. असं तुम्ही केलं ना तर तुमच्या मनाला शांतता भेटेल आणि तुम्हाला जे काही हवं आहे ना ते सगळं काही मिळेल. तेव्हा इथे आता रविराज काकासुद्धा तिथून निघून जातात आणि ते सुद्धा मंदिरामध्ये येण्याचा विचार करतात. तर इथे आता सायली, अर्जुन, कल्पना, पूर्णाजी सगळेजण मंदिरामध्ये आता दान धर्म करण्यासाठी आलेले असतात आणि देवी आईची ओटी खडा नारळाने भरण्यासाठी आलेले असतात. तर इथे रविराज काका आता देवी आईसमोर हात जोडून उभे असतात आणि ते म्हणत असतात की देवी आई मी इथे आलोय माझ्या प्रतिमासाठी. आतापर्यंत प्रतिमाबद्दल मला जे काही वाटत सगळं पॉझिटिव्हच होतं, पण आता असे निगेटिव्ह संकेत मला का बरं मिळत आहेत. म्हणजे बघा ना माझ्या प्रतिमाचा तुमच्यावरती खूप विश्वास होता, ते नेहमी तुमच्या मंदिरात यायची, उपास तापास करायची, मग माझ्याच प्रतिमाच्या बाबतीत असं का घडतंय. आतापर्यंत ती कधीही मला सोडून दूर गेली असं मला वाटलं नाही, पण आता जसं का वाटतंय. माझी प्रतिमा कुठे आहे, कशी आहे याचे संकेत तुम्ही मला लवकरात लवकर द्या. तेवढ्यातच इथे पूर्णाजी त्याने म्हणते रविराज आणि आता सगळेजण येतात, देवीचा आशीर्वाद घेतात आणि इथे कल्पना म्हणत असते की भाऊजी आज तुम्ही इथे मंदिरामध्ये. तेव्हा रविराज काका म्हणतात की आज मला माझ्या प्रतिमाची खूपच जास्त आठवण झाली म्हणून मी तिच्या आठवणीसाठी इथे मंदिरामध्ये आलो आहे. तेव्हा इथे कल्पना आता सगळं सत्य सांगत असते की इथे ती अर्जुन आणि सायलीसाठी आलेली आहे. तेवढ्यातच इथे आता अर्जुन म्हणत असतो की मम्मा सिनियरला कशाला सांगतेस या गोष्टी, नाही तर सिनियर बोर होईल. तेव्हा इथे रविराज काका म्हणतात नाही असं काही नाही आहे. तेव्हा ते आता जायला निघत असतात. सायली म्हणते की सर तुम्ही का जाते आता, तुम्ही इथे जर आलाच आहात तर थांबा ना, आम्ही इथे प्रतिमा आत्यांसाठी प्रार्थना करायला आलो आहोत. पूर्णाजीच्या हातून आम्ही दानधर्म करणार आहोत आणि त्यासाठी आम्ही इथे आलो आहे. तर तुम्हीसुद्धा थांबा ना. जर देवीच्या मनामध्ये त्यांचं हे दानधर्म करणं जर पूर्णत्वाला न्यायचं असेल तर तुम्हीसुद्धा पूर्णाजीबरोबर दानधर्म करा, म्हणजे प्रतिमा आत्यांचं सगळं चांगलं होईल आणि त्या लवकरात लवकर तुमच्या समोर येतील. तर इथे नागराज आणि प्रिया दोघंजणं आता सुमिताला भेटायला आलेले असतात आणि इथे नागराज म्हणत असतो की हे बघा DNA रिपोर्ट करायचा आहे त्या बाईबरोबर, प्रियाचा आणि त्या बाईचा. तर तो DNA रिपोर्ट मॅच झाला पाहिजे, पॉझिटिव्ह रिझल्ट आला पाहिजे, तुला हवे तेवढे पैसे मिळतील, तू जो आकडा सांगशील तेवढे पैसे मिळतील. तेव्हा इथे प्रिया आता खूप सारे पैसे सुमिताला देते आणि म्हणते की 1 तासाच्या आत हा पॉझिटिव्ह रिपोर्ट आलाच पाहिजे, कळलं तुला, काहीही कर, कसंही मॅनेज कर. तेव्हा सुमिता म्हणत असते तुम्ही काळजीच करू नका, पण सारखा सारखा मला फोन करू नका, कळलं ना तुम्हाला, कारण का माझी नोकरी गेली तर माझं काम झालं की मीच तुम्हाला फोन करेन. तेव्हा प्रिया म्हणत असते पण 1 तासाच्या आत मला फोन करायचा, नाहीतर तुझं काही खरं नाही आहे, असं सुद्धा आता प्रिया म्हणते. तेव्हा ती सिस्टर खूपच जास्त घाबरते आणि लगेचच तिथून पळ काढते. तर इकडे आता व्यवस्थित पूजापाठ झालेली असते. इथे पूजा झाल्यानंतर आता सगळेजण देवीचा आशीर्वाद घेतात. तेव्हा इथे रविराज काका एकटे उभे राहिलेले असतात. तेव्हा सायली आणि अर्जुन दोघं जरा तिथे येतात. सायली म्हणत असते की सर तुम्हाला फक्त इथे आम्ही उभं राहायला सांगितले म्हणून नाही, तुमच्याबरोबर आता आम्हाला पूजाबरोबर आता दानधर्मसुद्धा करायचा आहे. तेव्हा रविराज काका त्यांच्याकडे बघतच राहतात. अर्जुन म्हणत असतो की सिनियर काय झाले, तू कसला विचार करतोयस, तुझा चेहरा एवढा का उतरलाय. तेव्हा रविराज काका म्हणतात नाही असं काही नाही आहे. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो मी चल आपल्याला दानधर्म करायचा आहे ना. तेव्हा इथे सायली म्हणत असते आणि हे सगळं आपण प्रतिमात्यांसाठी करतोय, मी म्हणते म्हणून नाही, तर तुम्हाला प्रतिमात्यांसाठी हा दानधर्म करायचा आहे म्हणून तरी चला. तेव्हा रविराज काका आता एक चादर काढतात आणि त्या माणसाच्या हातात देतात. तेव्हा तो माणूस म्हणतो की तुम्ही बाप लेकीची जी काही इच्छा आहे ना ती देव सदैव पूर्ण करत राहील. तेव्हा इथे पूर्णाची म्हणत असते नाही नाही ही यांची मुलगी नाही आहे असं म्हणायला जाणार. तेवढ्यातच रविराज काका म्हणतात की असू दे पूर्णा असू दे. तर इथे सायलीला आता तो माणूस त्यांची मुलगी म्हणालेला असतो, ते सुद्धा रविराज काकांना आवडलेलं असतं. तर आता सगळ्यांना दान धर्म देऊन झालेला असतो, पूजा झालेली असते. तेव्हा रविराज काका म्हणतात बरं चला ठीक आहे मी जातो. तेव्हा सायली म्हणते सर थोडा वेळ थांबा ना, मी प्रसाद घेऊन येते, तो सुद्धा घेऊन जा. तेव्हा अर्जुन म्हणतो की सिनियर सायलीला प्रसाद घेऊन येऊ दे, मी मम्माला आणि पूर्णाईला जरा खाली गाडीपर्यंत नेऊन सोडतो. तेव्हा इथे आता अर्जुन पूर्णाजीला आणि कल्पनाला खाली घेऊन जातो. तेवढ्यातच सायली तिथे प्रसाद घेऊन येते आणि ती म्हणत असते सर हा घे प्रसाद घ्या. तेव्हा रविराज काका प्रसाद घेऊन जाणार. तेवढ्यातच सायली त्यांचा हात पकडते आणि म्हणते
सांगते की सर, तुम्ही मला आधी मुलगी मानली होती. आता जरी तुम्ही मला तुमची मुलगी मानत नसलात ना, तरीसुद्धा मी अजूनही तुम्हाला वडिलांच्या जागीच मानते. आणि त्या अधिकाराने मी तुम्हाला विचारते की काय झालंय सर? तुमचा एवढा चेहरा का उतरलाय? कसलं टेन्शन घेतलंय तुम्ही? प्लीज मला खरं खरं सांगा. तेव्हा रविराज काका म्हणतात, नाही काही नाही, प्रतिमाची आठवण आली म्हणून. तेव्हा सायली म्हणते, सर, प्रतिमा आत्यांची आठवण तर तुम्हाला रोजच येते, पण आज अचानक असं काय घडलंय जे तुम्ही आमच्या सगळ्यांपासून लपवताय? हे बघा, जे काही असेल ते सांगा ना. तुम्ही कसला विचार करताय? आणि मला जर मदत करण्यासारखी असेल तर मी तुम्हाला नक्कीच मदतसुद्धा करेन. प्लीज मला सांगा. आणि तसंही आपल्या मनामध्ये जर ओझं असेल ना, तर ते ओझं सांगून थोडंसं हलकं करायचं असतं. त्यामुळे आपल्या खांद्यावरचं ओझंसुद्धा हलकं होतं आणि मनावरचा भारसुद्धा हलका होतो. तेव्हा इथे रविराज काका म्हणतात की तुला माझी मदत करावीशी वाटली, याच्यातच सगळं आलं, पण काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि ते आता जायला निघत असतात. पण इथे सायली म्हणत असते की देवी आई, सरांच्या मनावरती जे काही ओझं असेल ते बाजूला होऊ दे. तर इकडे प्रिया म्हणत असते, ती सुमिता अजून कसा काय रिपोर्ट पाठवत नाही आहे, मला मेसेज का करत नाही आहे, मॅनेज झाला असेल ना? आणि ती फोन करायला जात असते. तेवढ्यातच इथे नागराज म्हणत असतो, तू काही तुझ्या मोबाईलवरून फोन करतेस का तिला? तुझा जर मोबाईल ट्रेस केला तर एरवी तर सिम कार्डचं दुकान घेऊन फिरत असतेस आणि आता तुझ्या फोनवरून फोन करत होतेस. आपल्याला एक चूकसुद्धा महागात पडू शकते. तेव्हा तिथे सुमन येते, म्हणते, कसली चूक तुम्हाला महागात पडणार आहे? तेव्हा नागराज म्हणतो, अगं हे पोलीस ग, म्हणजे बघ ना, आता ती डेड बॉडी प्रतिमाची आहे असं त्यांचं म्हणणं आहे, पण प्रतिमा बहिणीची डेड बॉडी कशी काय असू शकते? बघ आपल्या बिचाऱ्या तन्वीला किती त्रास होतोय ते. हे लोक खूप मोठी चूकसुद्धा करू शकतात, असं इथे नागराज म्हणतो. आणि सुमनचं बोलणं हे तिथेच आता बंद करतो. तर इकडे रविराज काकांना आता इन्स्पेक्टर साहेबांचा फोन आलेला असतो. आणि जेव्हा रविराज काका मंदिराच्या पायऱ्यांवरतीच फोन उचलतात आणि जेव्हा त्यांना कळतं प्रतिमाबद्दलची माहिती, तेव्हा ती माहिती ऐकून त्यांच्या पायाखालची जमीन सरकते. त्यांना खूप मोठा धक्का बसतो आणि ते पूर्णपणे ब्लँक होतात. त्यांना चक्कर येते आणि ते खाली कोसळतात. तेव्हा सायली धावत पळत इथे रविराज काकांना आता उठवण्यासाठी येते आणि अर्जुनसुद्धा धावत पळत येतो आणि सिनियर काय झालं असं विचारत असतो. तर त्यांना आता चक्कर आलेली असते. तर पुढील भागामध्ये आपण बघूया, रविराज काका प्रतिमाच्या फोटोला हार घालत असतात आणि तेवढ्यातच तिथे सायली आता प्रतिमाची साडी नेसून आलेली असते. तेव्हा प्रतिमाची साडी नेसून तिथे सायली आल्यानंतर सगळेजण तिच्याकडे वळून वळून बघत असतात. तेव्हा इथे पूर्णाजी म्हणते की प्रतिमा, माझी प्रतिमा, आणि सायलीला आपल्या जवळ बोलावते. रविराज काकासुद्धा प्रतिमाच्या फोटोला हार घालत असतात. ते थांबतात. तेव्हा इथे पूर्णाजी आता सायलीच्या डोक्यावरून हात फिरवत असताना म्हणते की माझी प्रतिमा. तेवढ्यातच तिथे प्रिया येते आणि म्हणते, सायली, आत्ताच्या आत्ता जा आणि माझ्या आईची साडी सोडून टाक आणि दुसरी साडी नेस. कळलं तुला? तुझी हिंमत कशी झाली माझ्या आईची साडी नेसायची? तेव्हा इथे आता पूर्णाजी म्हणत असते की तन्वी थांब, मला आता सायलीमध्ये माझ्या प्रतिमाचा जिवंत असण्याचा भास होतोय. त्याच्यामुळे माझी प्रतिमा जिवंत आहे असं मला वाटतंय. तेव्हा फोटोला आता आपण हार नको घालूया, फोटोला हार घालायची गरज नाही आहे असं पूर्णाजी म्हणत असते. आणि पूर्णाजीने घेतलेला निर्णय आता रविराज काकांना सुद्धा मान्य हा करावाच लागतो. तर इकडे सायलीकडे बघून सायलीमध्ये आता प्रतिमाचा भास होतोय असं पूर्णाजी म्हणते. तेव्हा इथे आता रविराज काकासुद्धा खूप जास्त इमोशनल झालेले असतात. तर पूर्णाजी म्हणालेली असते की प्रतिमाचा भास मला सायलीमध्ये होतोय, तो सुद्धा जिवंत असण्याचा. ही गोष्ट ऐकल्यानंतर आता सायलीसुद्धा खूप खुश होते आणि ती सुद्धा इमोशनल होते.